बरं चला, आजचा टॉपिक काय असणार आहे आपला? सरासरी असणार आहे. तर सरासरी म्हणजे काय सांगू शकता तुम्ही? सरासरी म्हणजे काय? थोडा विचार करा आणि सरासरी बद्दल सांगा. लहानपणी आपण हा टॉपिक 5वी 6वी 7वी ला असताना शिकलेलो आहेच, त्यामुळे असं नाहीये की एकदमच अननोन टॉपिक आहे आपल्यासाठी. त्यामुळे या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग सरासरीचा फॉर्म्युला जो आपल्याला बघावा लागतो. तर सरासरीचा फॉर्म्युला माहीत असणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपण सुरुवात सरासरीच्या फॉर्म्युल्यापासून करू. सरासरीला आपण इंग्लिशमध्ये ॲव्हरेज म्हणतो आणि ॲव्हरेज हा शब्द जास्त ओळखीचा आहे सरासरीपेक्षा, कारण की बऱ्याच वेळा आपण ॲव्हरेज हाच शब्द वापरत असतो. ॲव्हरेज म्हणजे काय असतं? सरासरी असतं. आणि सरासरी म्हणजे काय असतं? ॲव्हरेज असतं. बरोबर ना? बरं, पण मी कन्सेप्ट बद्दल विचारतोय की कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? सरासरीची कन्सेप्ट नक्की काय? सरासरी म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल ॲग्रीगेट मार्क्स विचारले जातात विद्यार्थ्यांना. ॲग्रीगेट मार्क्स ऐकलंय कधी? म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला आणि तिसऱ्या वर्षाला 3 वर्षाचे तुम्ही पेपर देतात आणि मग पास आउट होतात. आणि पास आउट झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जातं? तुमचे ॲग्रीगेट मार्क्स किती आहेत? ॲग्रीगेट मार्क्स म्हणजे त्यांना एका वर्षाचा अपेक्षित नाहीये. तो काळ गेला आता. शेवटच्या वर्षाचे मार्क बघायचे. मुलं काय करायचे? स्टार्टिंगचे 2 वर्ष मजा करायचे आणि फक्त शेवटच्याच वर्षाला चांगले अभ्यास करायचे आणि चांगले मार्क घेऊन त्या मार्कांवर पुढे नोकरी वगैरे मिळवायची. पण त्यात सिन्सिअरिटी कुठे दिसली? फक्त शेवटच्या वर्षाला दिसली. कंपन्यांना कळून आलं की विद्यार्थी काय करतात? फक्त शेवटच्याच वर्षाला अभ्यास चांगला करतात. म्हणजे त्यांना हा धोका वाटायला लागला की कंपनीमध्ये परफॉर्मन्सचा ज्यावेळी वेळ येईल, परफॉर्मन्स ते फक्त ज्यावेळी त्यांची परीक्षा असेल परफॉर्मन्सची, त्याच वेळी फक्त चांगला परफॉर्मन्स देतील, इतर वेळ रिकामे बसून राहतील किंवा काम करणार नाहीत. यासाठी मग एज्युकेशन सिस्टीम मध्ये ॲग्रीगेट मार्क्सची सिस्टीम आली. ॲग्रीगेट मार्क्स म्हणजे पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला आणि तिसऱ्या वर्षाला जितके काही टक्के पडतात तुम्हाला, जसं की पहिल्या वर्षाला 40% होते, दुसऱ्या वर्षाला 50% होते आणि तिसऱ्या वर्षाला खूप छान अभ्यास करून तुम्हाला 60% पडले. कंपनी आता ह्या 60% विचार नाही करत. कंपनी काय म्हणते? तुमचे काय सांगा? ॲग्रीगेट मार्क्स सांगा. ॲग्रीगेट मार्क्स म्हणजे पण एका प्रकारचा काय असतो? ॲव्हरेजच असतो. म्हणजे तिघां मिळून तुम्ही सांगा की 3 वर्षां मिळून तुमची सरासरी मार्कांची काय आहे. त्यासाठी ते काय करतात? मग सरासरीचा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो. जे ते करतात आपण तेच करायचं. खरं तर ते आपल्यालाच विचारलं जातं की तुम्ही सांगा. मग आपण हेच केलेलं असतं. काय केलेलं असतं? ॲव्हरेज शोधलेला असतो. ॲव्हरेज म्हणजे मराठीत आपण त्याला सरासरी म्हणतो. आणि या सरासरीसाठी आपल्याला सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. सम म्हणजे काय असते? सम म्हणजे असते बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज. याला आपण काय म्हणतो? सम म्हणतो. आणि नंबर म्हणजे काय असतं? नंबर म्हणजे किती संख्या आहेत. जसं मला ह्या 3 संख्यांबद्दल विचारलं गेलं होतं, तर मी ह्या 3 संख्यांची काय करणार? बेरीज करणार. मग किती येते? 40 अधिक 50 अधिक 60. मग या संख्यांची बेरीज किती आली आपली? आणि भागिले 3 करायचे. बरं, यांची आली 150 आणि भागिले काय केलं आपण? 3. म्हणजे उत्तर काय मिळालं? 3 5 15 आणि 0. भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळाली? ह्या 3 वर्षांची सरासरी मिळाली. आणि या 3 वर्षांची सरासरी काय आली आपल्यासाठी? 50. ही सरासरी आली. म्हणजे आता इथून पुढे ते 3 विषयां मिळून किंवा 3 वर्षां मिळून तुमचे मार्क काय कन्सिडर करतील? 3 वर्षां मिळून 50%च कन्सिडर करतील. भले तुम्ही शेवटच्या वर्षाला खूप चांगला अभ्यास केला, पण बाकी वर्षांमध्ये परफॉर्मन्स ऑन अन ॲव्हरेज कसा दिलाय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून हे त्या पद्धतीची सिस्टीम वापरतात. ते आपण केलेलंच असतं ग्रॅज्युएशन नंतर किंवा कधी पास झाल्यानंतर. हे आता आपल्याला ह्या ॲव्हरेज टॉपिक मध्ये वापरायचं आहे. बरं, या गोष्टीमध्ये तुम्हाला अजून एक छान गोष्ट कळाली का? 40 50 60 हे 3 वर्षांचे आपल्याला ॲव्हरेज शोधला आपण. ॲव्हरेज काय मिळाला आपल्याला? 50 मिळाला. बरोबर, ॲव्हरेजचा फॉर्म्युला पण समोर आहे. बरं, मी परत एकदा लिहितो. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय होता आपल्यासाठी? ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा एक फॉर्म्युला आहे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा, जर मी तुम्हाला 100 रुपये दिले आणि तुम्ही माझ्यासाठी 10 चॉकलेट्स घेऊन आले. मी तुम्हाला 100 रुपये दिले आणि तुम्ही माझ्यासाठी 10 चॉकलेट्स घेऊन आले, तर एका चॉकलेटची किंमत काय होती? 10 रुपये होती. बरोबर आहे. जर मी तुम्हाला 200 रुपये दिलेत आणि तुम्ही 5च चॉकलेट घेऊन आले, तर एका चॉकलेटची किंमत अशा वेळी काय होती? तुम्हाला 200 रुपये दिले गेले होते आणि तुम्ही फक्त 5च चॉकलेट आणलेत. म्हणजे 200 भागिले काय करावं लागलं तुम्हाला? 5. म्हणजे 5 चोक 20 आणि 0.
म्हणजे तुम्हाला काय कळालं की 40 रुपयाला एक चॉकलेट होतं. हा एक साधासा हिशोब आहे जो आपण डेली लाईफ मध्ये वापरतो, बरोबर की नाही. जर तुम्ही अंडी आणली, अंडी किती आणलीत, फॉर एक्झाम्पल 72 रुपयाचे अंडे आणलेत आणि किती अंडे आणलेत, 1 डझन अंडे आणलेत. मग एका अंड्याची किंमत आपण समोरच्याला विचारतो थोडी, आपल्याला आपलं आपलं कळतं की 72 रुपये होते आणि आपल्याला 12 अंडी मिळाली, म्हणजे एका अंड्याची किंमत किती होती, 6 रुपये होती. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय शोधलं, एकाची किंमत, बरोबर. याला युनिट व्हॅल्यू म्हणूया, है ना. इंग्लिशमध्ये याला युनिट व्हॅल्यू, युनिट म्हणजे एकाची. एकाची किंमत कशी शोधली आपण, टोटल व्हॅल्यूला, है ना. 72 रुपयाची अंडी होती, टोटल व्हॅल्यूला तुम्ही कशाने भागलं, 12ने भागलं. 12ने भागून काय मिळवलं तुम्ही, एकाची किंमत मिळाली. 12ने भागलं, या 12ला आपण काय म्हणूया, क्वांटिटी म्हणूया. क्वांटिटी किती क्वांटिटी आली, 12 क्वांटिटी आली ना तुम्हाला, 12 अंडी आली, 1 डझन म्हणजे 12 अंडी आली, म्हणजे क्वांटिटी 12 मिळाली. म्हणजे इथे टोटल व्हॅल्यू डिवाइड बाय क्वांटिटी केलं तर काय मिळतं आपल्याला, युनिट व्हॅल्यू. तुम्हीच शोधली ना एका अंड्याची किंमत, कशी शोधली, टोटल किती आहे, 72 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्ही 12 अंडे आणलेत, सो 12 72, 6 रुपयाला एक अंड जे शोधलं, ते एका अंड्याची किंमत जी तुम्ही शोधली, ते तुम्हाला वाटत नाही का तुम्ही ऍव्हरेजच्याच फॉर्म्युलाने शोधली, खरं म्हणायला गेलं तर. कारण की टोटल व्हॅल्यू म्हणजेच सम असते. हा समानार्थी शब्द आहे कसला, टोटल व्हॅल्यूचा. टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, सम म्हणजे बेरीज. क्वांटिटी म्हणजेच नंबर असतात. 12 अंडे आणलेत म्हणजे नंबर किती मिळालेत, 12 नंबर मिळालेत ना. 12 अंडे आणलेत, 12 इतके तुम्ही अंडे आणलेत, सो क्वांटिटी म्हणजेच नंबर आहे. तर एका सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर युनिट व्हॅल्यू म्हणजेच काय असतं, खरं तर ऍव्हरेज असतं. म्हणजे इथून पुढे जेव्हा कधी ऍव्हरेज नावाची कन्सेप्ट येईल ना, ऍव्हरेजला ऍव्हरेज न म्हणता तुम्ही एकाची किंमत सुद्धा म्हणू शकता. आता हे बऱ्याच गोष्टींमध्ये मी तुम्हाला पटवून देणार आहे. आता आपण इतक्यातच ऍव्हरेज शोधला, कोणाचा शोधला, हे 40 50 60 हे 3 वर्षांचा ऍव्हरेज शोधला. काय मिळाला होता आपल्याला, तो 50. म्हणजे ज्यावेळी मी म्हणतो युनिट व्हॅल्यू म्हणजे एकाला तुम्ही 50 म्हणा, त्यावेळेस माझं म्हणणं पण आहे की तुम्ही यालाही 50 म्हणा, यालाही 50 म्हणा आणि यालाही 50 म्हणा, बरोबर आहे की नाही. या सगळ्यांना मी काय म्हटलं, 50 म्हटलं. याचा फायदा काय झाला, मला प्रत्येकाला वेगवेगळं लक्षात ठेवायचं किंवा सांगायची गरज पडली का, नाही. मला सगळ्यांना 50 म्हणून काम चालून गेलं. पण 50 हे उत्तर योग्य आहे का खरंच, हे कशावरनं कळतं, बरं. यांची बेरीज किती आली होती, यांची बेरीज आली होती 150. जर मी प्रत्येकाला 50 50 50 म्हणतोय तर त्यांची सुद्धा बेरीज काय यायला पाहिजे, 150च यायला पाहिजे. येते का, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, हो येते 150. म्हणजे ऍव्हरेज ही अशी कन्सेप्ट आहे जी त्या वस्तूच्या ऍक्च्युअल किमतीऐवजी वापरली जाते, पण टोटल किंमत आपल्याला तीच मिळते जी अपेक्षित आहे किंवा जी असायला पाहिजे. येतंय लक्षात, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍव्हरेज म्हणजे काय, एकाची किंमत. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप काही आहे. अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला अजून छानपैकी कळेल. फॉर एक्झाम्पल, जर माझ्या वर्गात काही विद्यार्थी आहेत, आपण ए बी सी डी ई, ए बी सी डी आणि ई हे विद्यार्थ्यांचे नाव आहेत, यांची वय विचारली. तर मग एकाने सांगितलं 10 आहे, एकाने सांगितलं 12 आहे, एकाने सांगितलं 14 आहे, एकाने सांगितलं 16 आहे, एकाने सांगितलं 18 आहे. हे त्यांचे वय झाले. जर माझ्या वर्गामध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती येतोय आणि तो विचारतोय की तुमच्या वर्गात अंदाजे, एकंदरीत किंवा एकदम टिपिकल शब्द वापरला तर तो हे विचारणार आहे ना की सरासरी काय वयाचे विद्यार्थी तुमच्याकडे शिकतात. खरं तर त्याला इंटरेस्ट आहे का प्रत्येकाचं वय जाणून घेण्यासाठी, की बाबा याचं वय काय, त्याचं वय काय, त्याचं वय काय. त्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे का, नाही. त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे की प्रत्येकाचं वय काय. त्याला याच्यात इंटरेस्ट आहे की एकंदरीत तुमच्याकडे काय वयोगटाचे विद्यार्थी शिकायला येतात. म्हणजे जर तुमचा वयोगट कळाला तर मला त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलता येईल. खूप लहान मुलं असलं तर आपण लहान मुलांसारखं बोलतो, वयस्कर असले तर आपण त्या मॅच्युरिटीने बोलायला सुरुवात करतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असेल तर त्याला एक अंदाजे वय हवंय. प्रत्येकाचं हवंय का, नाही. एकंदरीत पूर्ण क्लासचं मिळून हवंय, पण एकच सांगा असं म्हणताय. तसंच माझ्या क्लासमध्ये हे विद्यार्थी आहेत आणि यांचं प्रत्येकाचं जाणून घ्यायची त्याला इच्छा नाहीये. त्याला कसली इच्छा आहे, एकंदरीत सगळ्यांचं मिळून सांगा दादा तुम्ही काय ते, त्याच्यानुसार मी बोलायला सुरुवात करतो. बरं, मग हे करत असताना मी काय करणार आहे माझ्या पद्धतीने, मी या सगळ्यांची बेरीज करणार. 10 12 14 16, बरं यांची करूया आपण. हे किती आले, 30. 30 आणि हे झालेत 30, 60 झालेत. 60 आणि हे किती झालेत, 70. मग या 70ला मी कशाने भागणार आहे, किती विद्यार्थी होते, 1 2 3 4 5, 5 भागणार आहे. मग 5 1 5 आणि 2 उरलेत, सो 5 चोक
20, म्हणजे मला काय मिळालं, सरासरी मिळाली. काय मिळाली ती, 14 मिळाली. म्हणजे आता मी पूर्ण विद्यार्थ्यांचा जो समूह आहे त्या समूहाला काय म्हणून सांगू शकतो की 14 वर्षाचे ऑन अन ऍव्हरेज विद्यार्थी माझ्याकडे शिकताय. म्हणजे यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही 14 म्हणू शकता. याला पण 14, याला पण 14, यालाही 14 आणि सगळ्यांनाच तुम्ही 14 म्हटलं तरी चालणार आहे. कारण की माझं जे 14चं आउटकम मिळणार आहे, म्हणजे आता यांची बेरीज जशी 70 आली होती, तर हे 5 विद्यार्थी असताना प्रत्येकाला 14 म्हटलं तर 14 पंच पण किती आली, 70च आली. म्हणजे एकंदरीत माझं जे टोटल येतंय ना ते काही चुकत नाही याच्याने. बरोबर आहे. याच्यासाठी बेस्ट उदाहरण सांगतो. याच्यामध्ये जर एखादा दुकानदार आहे, म्हणजे स्टेशनरी शॉपवाला आहे, त्याच्या नोकराला त्याने सांगितलं की जा बाबा तू पेन घेऊन ये, वेगवेगळे पेन घेऊन ये आणि ठेव काउंटरला, आपल्याला विकायचे. मग तो गेला, त्याने एक पेन 10 रुपयाचा आणला, एक 20 रुपयाचा आणला, एक 30 रुपयाचा आणला आणि तिथं ते पेन ठेवलेत आणि विकले पण गेलेत. मग मालकाने हिशोब विचारला. मालक आल्यानंतर त्याला विचारतोय की बाबा तू एक पेन कितीचा आणला होता. मग आता मालकाला हा इंटरेस्ट असणार आहे की प्रत्येक पेनाचा हिशोब सांग, कारण की मालकाचे भरपूर स्टेशनरी शॉप आहे, त्याच्याकडे एवढा वेळ नाहीये. तो पटकन विचारतोय हा सांग पटकन कितीला आणला एक पेन. मग आता नोकर काय करणार आहे, हा हिशोब समजून सांगत बसणार आहे की एक सेलोचा आणला तो 10चा होता, एक दुसरा ऍडॉनचा आणला तो याचा होता, तो त्याचा होता. एवढा हिशोब नाही सांगणार. तो एकंदरीत किंमत सांगण्याचा प्रयत्न करेल. तो काय सांगेल, सर हे बघा यांची बेरीज किती आली, 60 भागिले 3 म्हणजे 20. साहेब मी एकंदरीत ना किती रुपयाचा पेन आणला, 20 रुपयाचा पेन आणला. बरोबर आहे. मग काय झालं नेमकं, मालक बाहेरच उभा होता, मालक आतमध्ये आला आणि मालकाने एक पेन उचलला त्यातला, तो नेमका निघाला किती रुपयाचा, 10 रुपयाचा. तो नोकराला काय म्हणणार आहे, खोटं बोलतो का रे, असं म्हणू शकतो का तो, नाही. मग नोकराने काय म्हटलं पाहिजे, 30 रुपयाचा पेन उचलून, मी काय खोटं बोलतोय का, 30 रुपयाचा पेन आहे, मी तुम्हाला 20 सांगितलं की नाही. बरोबर आहे. तुम्ही घाईत होते ना, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, या तिघांची मिळून, या ग्रुपची एकत्र मिळून एक अशी प्राइस सांगितली, पण तुमचा हिशोब चुकणार नाही साहेब. हे बघा तुम्ही काय म्हणत होते, मी सांगितलं तुम्हाला 20 रुपयाचा एक पेन आणला, बघा 20 20 20 3 पेन आणले होते, 20 3 किती होतात, 60. हे पेन हाताला घ्या आणि त्यांची प्राइस पण ऍड करा, किती येतील, 60च. मी हिशोबात चुकलो का, नाही. फक्त समोरच्याला वेळ नव्हता म्हणून मला काय सांगावे लागली, सरासरी. म्हणजे एखादं काम पटापट करायचं असेल तर पटापटला समानार्थी शब्द किती आहेत सांगा बरं, भरपूर आहेत. लगबग कर, पटापट कर, झटपट कर, सरासर कर. ऐकलंय कधी असा शब्द, है ना, सरासर. सरासरा करता आलं पाहिजे, सरासरा कापते, सरासरा आवडते, असं आपण गोष्टी बोलतोच. ही खरं तर सरासरी आहे की एकंदरीत पटापट करायला सुरुवात कर. म्हणजे आपण पटापट जे उत्तर देतो ना त्याच्यासाठी काय संवेदना वापरली जाते गणितात, सरासरी कर, पटापट सांग. बरं, तुम्हाला ह्या गणितात आणि ह्या आधी पण एक गणित दिलं होतं, या सगळ्या गणितांमध्ये एक कॉमन गोष्ट दिसली का, याच्यात एक कॉमन गोष्ट दिसली का, याच्यात एक कॉमन गोष्ट होती. काय कॉमन गोष्ट होती माहित आहे, ह्या सगळ्या संख्या, ह्या पण तुम्हाला असं वाटलं नाही की याच्यामध्ये जी सरासरी आली ती याच्यातलीच कुठली तरी होती. म्हणजे याच्यामध्ये ह्या नंबरमध्ये 14 सरासरी आली आणि 14 इथं होता. याच्यामध्ये पण सरासरी 20 आली आणि 20 इथे होता. का बरं होते, कारण की हे जे संख्या वापरल्या ना मी, ह्या संख्या काय आहेत, लागोपाठ क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत. आणि जेव्हा क्रमवार येणाऱ्या संख्या असतात, क्रमवार येणाऱ्या संख्या म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये गॅप सारखा असतो. जसं क्रमवार येणाऱ्या समसंख्या म्हणजे काय, 2 4 6 8 10, या क्रमवार जर येत असतील त्यांच्यामध्ये गॅप 2-2चा आहे. सारखा गॅप जर असेल ना तर येणाऱ्या संख्यांना काय म्हटलं जातं, क्रमवार संख्या म्हटलं जातं. आणि ज्यावेळी क्रमवार संख्या असतात त्यावेळी त्यांचा मधला नंबर म्हणजेच काय असतो, त्यांचा ऍव्हरेज असतो. त्यालाच आपण सरासरी म्हणायचं. जर संख्या क्रमवार येणार असतील तर त्यांची मधली संख्या म्हणजेच काय, ऍव्हरेज. आणि क्रमवार येणाऱ्या संख्येची ऍव्हरेज किंवा सरासरी दिलेली असेल तर तीच सरासरी म्हणजे त्या संख्यांची काय, मधली संख्या, असं म्हणायला हरकत नाही. तर इथून पुढे लक्षात ठेवायचं की सरासरी म्हणजे काय, एकंदरीत प्रत्येकाचं वेगळं न सांगता सांगितलेली एक कलेक्टिव्ह किंमत म्हणजे सरासरी असते. पण त्याच्यापासून जे फायनल उत्तर मिळतं ना ते परफेक्ट मिळतं, त्याच्यात हिशोबात गडबड होत नाही. कारण की आपल्याला पटकन उत्तर द्यायचं असतं, पण हिशोब चुकायला नको, हाही त्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणून काय शोधली जाते, सरासरी. दुसरी महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे ती काय, ज्याच्यामध्ये जर येणाऱ्या संख्या क्रमगत असतील, लागोपाठ येणाऱ्या असतील तर मधली संख्या म्हणजेच काय असते, ऍव्हरेज असते.
आणि इथून पुढे ऍव्हरेजला काय म्हणायचं, एकाची किंमत. ऍव्हरेजला इथून पुढे काय म्हणायचं, एकाची किंमत. जर 10 मुलं आहेत आणि 10 मुलांचा ऍव्हरेज 8 वर्ष दिलाय, त्यांच्या वयाचा ऍव्हरेज 8 वर्ष दिलाय, प्रत्येकाला 8 म्हणा, म्हणजे आपल्याला त्यांची टोटल शोधता येईल. आणि त्यांची टोटल काय येईल, 8 10 80, पटकन आपण शोधू शकतो. तर ऍव्हरेज म्हणजे काय, एकच. आणि ह्याच गोष्टीला अनुसरून आपण उदाहरणं चालू करतोय. हे पहिलं उदाहरण काय सांगतात एकदा व्यवस्थित बघा. ए बी सी डी ई या 5 क्रमगत संख्यांची सरासरी 66 आहे. आपण आत्ताच 2 मिनिटापूर्वी काय शिकलो, जर संख्या काय असतील, क्रमगत असतील. जर संख्या क्रमगत असतील तर बरं, माझ्याकडे कोणकोणत्या संख्या आहेत, ए बी सी डी या 4 क्रमगत संख्या आहेत, ई पण आहे. माझ्याकडे ह्या 5 क्रमगत संख्या आहे, यांची मधली संख्याच म्हणजे यांची काय असणार आहे, सरासरी असणार आहे. तर सी म्हणजेच माझ्यासाठी काय असेल, यांची सरासरी. आणि तिथं देऊन ठेवली त्यांनी काय, 66, म्हणजे माझ्यासाठी सी नंबर बाय डिफॉल्ट मिळून गेला. तो काय असणार आहे, 66. जर तो नंबर माझ्यासाठी 66 आहे, तर ह्या कोणत्या संख्या होत्या, समसंख्या होत्या. आणि समसंख्या म्हटलं तर समसंख्यांमध्ये गॅप कितीचा असतो, 2-2चा गॅप असतो. म्हणजे इथे 2चा गॅप, इथे 2चा, इथे 2चा, इथे 2चा. मला कुठलीही संख्या शोधता येऊ शकते. कशी शोधायची ती संख्या मग, जर मला ही संख्या मिळालीये मधली, तर मला ते बी आणि ई बद्दल विचारत होते. बी म्हणजे काय असेल मग, 2 छोटी, कारण की लहानी आहे ना, अलीकडची म्हणजे छोटी. आणि ई म्हणजे 4 मोठी, कारण की इथे 2-2 असं 4चा गॅप आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत सगळ्याच संख्या शोधता येतील. एक संख्या काय मिळणार आहे इथे, 64. आणि एक संख्या काय मिळणार आहे डायरेक्टली, 4 मोठी म्हणजे 70. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय, बी आणि ई यांचा काय विचारला होता, गुणाकार. मग गुणाकार द्या, 64 गुणिले 70. मग 0 असला तसा 7 चोक 28, 2 अच्छाला, 6 7 42 आणि 2 44. उत्तर काय मिळेल, 44 80 झालं. ह्या क्रमगत संख्या होत्या, म्हणून आपल्याला ही टेक्निक वापरता आली. काहीच नाही, समीकरण मांडलं नाही, काहीच केलं नाही, फक्त आपण मनाने गोष्टी करत गेलो ज्या नियमात बसत होत्या. आलं लक्षात. हा, पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं गणित बघा, थोडं छोटं करतो. क्रमगत 9 पूर्णांक संख्यांची सरासरी किती दिली म्हणे, 63. तर त्यातील सर्वात मोठ्या व लहान संख्यांचा गुणाकार किती असेल. बरं, आता आपण शॉर्टकट वापरायला सुरुवात करू. एबीसीडी पण लिहायचं. आपल्याला माहिती आहे किती संख्या आहेत, ह्या टोटल 9 संख्या आहेत. मधली संख्या म्हणजे काय असते, ऍव्हरेज. मधली संख्या म्हणजे काय असतं बरं, मधली संख्या म्हणजे अलीकडं आणि पलीकडं, म्हणजे डावीकडं आणि उजवीकडं सारख्या प्रमाणात विभागून देणारी संख्या म्हणजे मधली संख्या असते. मग 9 संख्यांना कसं भागायचं, कसं, इकडं 4 इकडं 4, 8 झालेत आणि मधली काय झाली, 9वी झाली. येते लक्षात. एक, आता हे खरं तर लिहायला नाही पाहिजे कारण की आपलं तोंडी करायचं ठरलं होतं, पण लगेचच कळणार नाही म्हणून थोडं लिहून देतो. याच्यात 1 2 3 4 आणि ही मधली संख्या आपल्यासाठी, आणि इकडे पण 1 2 3 4, म्हणजे ही एक्झॅक्ट मधली संख्या. आणि ती आपल्याला काय देऊन ठेवली आहे, 63. जर आपल्याला ती 63 देऊन ठेवली असेल तर सर्वात काय विचारतायत, मोठी संख्या शोधा म्हणतायत. मोठी संख्या. बरं, कोणत्या संख्या होत्या, ह्या पूर्णांक संख्या होत्या. पूर्णांक संख्या होत्या, म्हणजे इथे पॉइंट मध्ये आन्सर येणार नाहीये, म्हणजे बारके बारके नंबर नाहीयेत. इथे काय असणार आहेत, पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या असतील. आणि जर संख्येचा प्रकार पूर्णांक जरी सांगितलाय तरी संख्येचा ऍक्च्युअल प्रकार सांगून नाही ठेवलाय त्यांनी. मग अशा वेळी संख्येचा प्रकार जर मेन्शन केलेला नसेल तर तो आपल्यासाठी काय असतो, नैसर्गिक संख्या असतो. आणि नैसर्गिक संख्या म्हटल्या तर त्यांच्यामध्ये गॅप कितीचा असतो, त्यांच्यामध्ये गॅप असतो 1-1चा. म्हणजे आता इथे 1 2 3 4, 4 ने मोठी केली की मला 67 मिळेल आणि सगळ्यात मोठी संख्या मिळाली. आणि 4 नेच छोटी केली तर सगळ्यात लहानी संख्या मिळाली, म्हणजे किती मिळेल ती, 59 मिळाली. आणि आपल्याला ह्या दोघांचं काय करायला लावतायत, यांचा गुणाकार विचारतायत ना, म्हणजे 59 गुणिले 67 करायचेत आपल्याला. हे केलं की उत्तर मिळणार तुम्हाला. चला करूया. काय येणार आहे, 7 9 63, 6 गेलेत. हा चला, 7 5 35, 9 7 54 आणि हे 6 पण लगेच ऍड करून टाकू, म्हणजे हे 54 आणि 6 किती होतील, 60. 60 आणि 35 किती होतील, 95. 95चा 5 इथं 9 गेला यावेळी हातच्याला, आणि 6 5 30, 30 आणि 9 किती होतात, म्हणजे उत्तर कुठलं आहे आपलं, पहिलं ऑप्शन, पहिलंच ना, 2 नंबरचं. आपलं उत्तर काय मिळालं, 2 नंबरचं. आलं लक्षात. पहिली संख्या शोधली, शेवटची संख्या शोधली आणि त्यांचा काय केला, गुणाकार.
इथं पण कोणती कन्सेप्ट कामाला आली आपल्याला? कोणती कन्सेप्ट? क्रमगत संख्या, पूर्णांक, क्रमगत म्हटलेत ना, क्रमगत संख्यांची कन्सेप्ट कामाला आली. फक्त त्यांनी सांगताना संख्येचा प्रकार नाही सांगितला, म्हणून आपण काय कन्सिडर केला? नैसर्गिक संख्या. आणि नैसर्गिक संख्यांमध्ये गॅप कितीचा असतो? 1-1चा असतो. हे कन्सिडर केलं. पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं गणित. पण प्रत्येक वेळी तुम्हाला क्रमगतच सांगतील असं गरजेचं नाही बरं. हे बघा, ह्या गणितात नाही सांगितलंय क्रमगत. 3 नैसर्गिक संख्या, पण क्रमगत म्हटलंय का कुठेही? नाही. मग आपण कुठेही ती कन्सेप्ट टाकून चालणार आहे का? नाही. मग चुकेल गणित. मग आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय म्हणतायत? 3 नैसर्गिक संख्यांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या संख्यांची सरासरी ही दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येच्या सरासरीपेक्षा काय सांगतायत? 15 ने मोठी आहे. म्हणजे माझ्याकडे 3 संख्या होत्या, त्याला आपण ए, बी आणि सी म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे 3 संख्या होत्या, त्यांना मी ए, बी आणि सी म्हटलं. या 3 नैसर्गिक संख्यांपैकी पहिली आणि दुसरी संख्यांची सरासरी, ही पहिली ही दुसरी, सरासरी कशी शोधतात बरं? दोघांची बेरीज करून भागिले 2 करावं लागतं. नियमच आहे हा. दोघांची बेरीज भागिले दिलेल्या संख्या, याने केलं आपल्याला सरासरी मिळाली. ही सरासरी मिळाली पहिल्या 2 संख्यांची, आणि त्यासोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची पण सरासरी म्हणतायत. दुसरी संख्या बी, तिसरी संख्या सी, आणि याची सरासरी काय येणार? भागिले 2 करून मिळणार. ही पहिली संख्या, पहिल्या 2 संख्यांची सरासरी, ही नंतरच्या 2 संख्यांची सरासरी. आणि ते म्हणताना काय म्हटलंय? पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येच्या सरासरीपेक्षा 15 ने जास्त आहे. म्हणजे ही सरासरी 15 ने जास्त होती. कोणापेक्षा? याच्यापेक्षा. जर मी म्हटलं मी तुमच्यापेक्षा 15 वर्षाने मोठा आहे, याचा दुसरा अर्थ काय? तुम्ही माझ्यापेक्षा 15 वर्षाने लहान आहे. याचा तिसरा अर्थ काय? की आपल्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 15 वर्षांचा. हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे, कारण की त्यांची अपेक्षा हीच असते की तुम्हाला हे कळालं पाहिजे. बरं, आता हे समीकरण सोडवायचं म्हणजे काय करावं लागेल? छेदाला 2 आहेच, मध्ये बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह असलं आणि छेदाला कोणी असला तर एक तर त्यांचा लसावी घ्यावा लागतो. कधी? जेव्हा ते वेगळे असतील. पण इथे वेगळे नाहीच आहे, त्यांचा छेद काय? सारखा आहे. मग वेगवेगळ्या कशाला लिहायचं? आपण काय करणार? तो एकदाच लिहिणार. म्हणजे लिहिताना काय लिहिणार आपण? 2 कॉमन लिहिणार. आणि वरच्यांचं जे सांगितलंय ते करणार. वरच्यांचं काय सांगितलंय बरं? ए अधिक बी आणि वजा सांगितलं होतं करायला, वजा. पण आता हा वजा आतमध्ये चाललाय म्हटल्यावर चिन्ह बदलेल की नाही? वजा कुठेही आतमध्ये घुसला की तो आतल्या प्लस आणि मायनसचे चिन्ह बदलतो. तर हा बी प्लस होता, तो काय होऊन जाईल? मायनस. आणि हा सी प्लस होता, हा पण काय होईल? मायनस. आणि इक्वल टू काय लिहिणार आहे आपण? 15. बरं, मला सांगा, हा भागिलेचा 2 तिकडे जाताना काय होणार आहे? गुणिले होणार आहे. आणि याच्यात तुम्हाला दिसतंय बी बी पण कॅन्सल झाला. एक अधिक होता, एक वजा होता, दोघांनी एकमेकाला कॅन्सल केलं. मग माझ्याकडे एकंदरीत काय उरलंय? ए आणि सी, यानंच 2 गोष्टी उरल्यात. मध्ये वजाबाकीचं चिन्ह उरलंय, कारण की सीचं चिन्ह काय? वजाबाकीचं आहे. म्हणजे म्हणताना आपण ए वजा सी हे 15 दुने काय म्हणू शकतो? 30. आणि तुम्हाला माहित आहे प्रश्न हाच विचारला होता. तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत कितीचा फरक आहे? फरक म्हणजे वजाबाकी. पहिल्यात आणि तिसऱ्यात फरक कितीचा दिसतोय? 30चा. ऑप्शन कोणता आला? चौथा. चालेल, आलं लक्षात? एकदम सोपं है ना. असं इथे क्रमगत म्हटलं नव्हतं, सगळ्यात महत्वाचा भाग आहे, त्यामुळे क्रमगत करायची गरज नाही. क्रमगत तसं इथे कामाचं नाही आलं, पण आपण जे केलं ते सगळ्यात बेस्ट होतं. बरं, आता इथं क्रमगत विचारलंय. बरं, चला परत आपण त्याच कन्सेप्ट कडे चाललोय की क्रमगत म्हणतात तर क्रमगत 7 समसंख्यांची बेरीज. बरं, 7 म्हणतात ना, 7. बरं, त्यांची सांगितली ही आहे, त्यातील पहिल्या 4 समसंख्यांची सरासरी किती? त्यातल्याच बरं 7 संख्या ज्या आपल्याला बोलतायत ना, त्या 7 संख्यातल्याच पहिले 4 संख्यांची सरासरी सांगायची. बरं, 7 संख्या आहे टोटल माझ्याकडे. टोटल संख्या किती आहेत? 7. बरं, 7 म्हटल्यावर मधली संख्या क्रमगत आहे ना, मधली संख्या म्हणजे आपला ऍव्हरेज असेल. बरं, मधली संख्या कशी शोधायची? बेरीज देऊन ठेवली आहे. बेरीज देऊन ठेवली आहे. 532 भागिले 7 केलं ना, आपल्याला त्यांची मधली संख्या मिळेल. कारण की सरासरीचा फॉर्म्युलाच आहे ना. सरासरी म्हणजेच काय असते? मधली संख्या. आणि सरासरी कशी शोधतात? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले किती नंबर आहेत? 7 नंबर होते. बरं, 7 ने भागा. काय येणार आहे? 7 7 49 आणि 7 सकून 42. म्हणजे मला एक्झॅक्ट मधली संख्या कळाली. काय मिळाली ती? 76. बरं, किती संख्या होत्या? 7. 1 2 3 या साईडला, 1 2 3 त्या साईडला, 6 झाल्या. आणि मधली संख्या म्हणजे काय? माझा ऍव्हरेज. बरं, काय मिळाला? तो 76 मिळाला. बरं, त्यानंतर काय करायचंय? तर पहिल्या 4 क्रमगत संख्यांची सरासरी म्हणजे 1 2 3 4 याच्या सहित ना
बरं याच्या अलीकडची काय असेल, समसंख्या होत्या की नाही, समसंख्यांमध्ये गॅप कितीचा असतो, 2चा असतो. म्हणजे हा 76 असेल तर हा काय असेल 74, हा काय असेल 72, हा काय असेल 70. आणि यांचीच बेरीज विचारताय, नाही बेरीज नाही सरासरी विचारताय. बरं यांची सरासरी परत वेगळी शोधायची गरज आहे का आपल्याला, काही नाही, नाही काही शोधायची गरज नाही. मधली संख्या म्हणजे ह्या चारांची सुद्धा मधली म्हणजेच काय असणार आहे, सरासरी असणार आहे. कारण की ह्या चार पण काय क्रमगतच संख्या आहेत ना. मग यांची मधली संख्या कोणती बरं, यांची मधली संख्या ही जी डावीकडच्याला आणि उजवीकडच्याला समान विभागात विभागेल. इथे 2 तिकडे 2 म्हणजे हा काय आला 73. 73च हे करू शकतो. 72 आणि 74च्या मधला म्हणजेच तुमची काय असेल सरासरी. आलं हे लक्षात. एकच कन्सेप्ट चालू आहे आपली. आणि ऍव्हरेज नावाच्या टॉपिक मध्ये एकच फॉर्म्युला आहे. खरं तर त्या फॉर्म्युलाची गरजच नाही, कारण की आपण फॉर्म्युला वापरतच नाही. आपण काय वापरतो, ऍव्हरेज म्हणजे एकच. एवढं जरी वापरलं तरी त्याच्यात फॉर्म्युलाची ही काडी मात्र गरज नाहीये. तुम्ही कन्सेप्टवर होल्ड ठेवला तर तुम्हाला याच्यात काही कोणी हरवू शकत नाही. ऍव्हरेज नावाचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. पुढे जाऊन सगळ्याच धड्यांमध्ये तुम्हाला ऍव्हरेज कुठे ना कुठे वापरावं लागेल. त्यामुळे याच्याकडे जरा बारीक लक्ष ठेवा. हे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, हे समजून घ्या. 42 पासून 674 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरजेची सरासरी सांगा म्हणतात. बरं म्हणजे आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, 42 पासून कुठपर्यंत जायचंय 674. मग एवढे सगळे नंबर लिहायचे, त्यांची बेरीज करायची आणि त्यांची सरासरी करायची. लहान पोराचा खेळ आहे का, म्हणजे आपल्याला दिवस थोडी दिलाय पेपरला, मग आपल्याला असं नाही करता येणार. मग डोकं लावावं लागेल. डोकं लावायची गरज नाही, साधीशी कन्सेप्ट वापरावी लागेल. काय, जर तुम्हाला सरासरी शोधायची आहे तर सरासरीचा अजून एक फॉर्म्युला आहे. सरासरीचे तसे 2 फॉर्म्युला आहेत. म्हणजे आपण स्टार्टिंगला बघितलं, सरासरी म्हणजे ऍव्हरेज म्हणजे काय असतं, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले किती संख्यात ते लिहा, त्याच्याने तुम्हाला सरासरी मिळणार आहे. हा एक फॉर्म्युला आहेच. अजून एक फॉर्म्युला बघितला आपण की यार क्रमगत संख्या असल्या तर मधली संख्या म्हणजेच ऍव्हरेज. म्हणजे क्रमगत संख्यांबद्दल पण आपण एक गोष्ट बघितली, ह्या पण क्रमगतच संख्या आहेत, यांची ऍव्हरेज काढायची अजून एक पद्धत, ज्याच्यात पहिला नंबर अधिक शेवटचा नंबर आणि भागिले 2 केला तरी तुम्हाला काय मिळते, त्यांची सरासरीच मिळते. बरं भागिले 2 करून काय मिळतं माहितीये का तुम्हाला, समान 2 भाग मिळतात. बरोबर आहे ना. म्हणजे डावी साईड उजवी साईड काय होते, समान होते आणि मधल्यालाच तर ऍव्हरेज म्हणतात. आणि भागिले 2 करून एक्झॅक्ट मधलीच तर संख्या मिळते आपल्याला. म्हणजे एकंदरीत आपण तीच गोष्ट करतोय की मधलीच संख्या शोधतोय. येते लक्षात. दोघांची करा बरं ऍडिशन. काय येते, 42 अधिक 674 भागिले काय करायचं होतं आपल्याला 2. बरं काय येतं, 4 आणि 2 6, 7 आणि 4 11, 716 भागिले काय करायचंय 2. 2 ने भागा. 2 6, 2 10 आणि 2 16 म्हणजे 358. हे आपलं काय असेल सरासरी. हेच आपलं उत्तर. आलंय लक्षात. नक्की एकदम सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं की तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार, त्यांची सरासरी मिळणार. हे झालं 11वा. 12वा बघा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. बरं सम असो नाहीतर विषम असो, समसंख्या कोणत्या असतात, 2 4 6 8. विषम 1 3 5 7. बघा ना तुम्ही यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे, 2चा. इकडे 2चा तिकडे 2चा. म्हणजे सम असो नाहीतर विषम, गॅप कितीचा दिसणार, 2चाच दिसणार. हा हे महत्वाचं. बरं पुढे काय म्हणतायत ते बघा. पुढे आता त्यांनी म्हटलं की आमच्याकडे किती 5 संख्या आहेत. 5 संख्या 1 2 1 2 आणि मधली म्हणजे माझा ऍव्हरेज. या 5 संख्या झाल्यात, त्यांची सरासरी 21 देऊन ठेवली आहे. बरं शोध, त्यातली सर्वात लहान शोधा म्हणतायत. म्हणजे इथं गॅप माहिती ना आपल्याला किती कितीचा असतो, 2 2चा असतो. म्हणजे 4 ने छोटी केली की आपल्याला काय मिळेल, सगळ्यात लहान संख्या तेवढी शोधायला सांगतात. तर पलीकडे काही सांगत नाही. बरं तर 4 ने छोटी करा. बरं काय येतंय 17. संपलं आपलं उत्तर. एवढे सोपे पण प्रश्न कधी कधी तुम्हाला विचारले जातात, एकदम बेसिक लेवलला. हा पण विद्यार्थ्यांना हे जमत नाहीत ना, कारण की माहित नसतं. मग त्यांना शिकवलं जातं समसंख्या पहिली एक तर एक्स म्हणा. काही जण अजून ऍडव्हान्स असतात, वाय झेड म्हणायला सुरुवात करतात. मग शोधणार कोणाला तुम्हाला, एक्सला वायला झेडला. काही जण जरा हुशार असतात, पहिल्याला एक्स म्हणतात, दुसऱ्याला एक्स अधिक 2 एक्स अधिक 4. म्हणजे अशा पद्धतीने एक्स ही किंमत तर शोधू शकतो आपण, एक्स वाय झेड मध्ये तर काही शोधू शकत नाही. बरं 4 संख्या माहित नव्हत्या म्हणून काय सगळंच एबीसीडी म्हणायला हरकत नाहीये, पण मग त्याच्याने गणितच येणार नाही तुमचं. हा मग तुम्हाला एकच कुठला तरी व्हेरिएबल घ्यावा लागतो, एक्स वाय झेड काहीतरी एकच, पण एका गणितात एकच पाहिजे. म्हणजे कसं सोडवायला सोपं जातं. जर 2 वापरले तर 2 समीकरण पण बनले पाहिजे.
3 वापरले तर 3 समीकरण बनले पाहिजे, तर तुम्हाला ते 3 समीकरण शोधता येतील, त्याच्यातल्या व्हॅल्यू शोधता येईल, नाही तर त्या व्हॅल्यू पण शोधता येत नाही, म्हणजे त्याचा वापर शून्य होतो. म्हणून एकतर हे करा, पण याच्याने वेळ वाया जाणार आहे, त्यापेक्षा फक्त डोकंच लावा, म्हणजे वेळ पूर्णपणे वाचेल आणि तो आपल्याला इतर प्रश्नांसाठी वापरता येईल. आलं हे लक्षात? हा, पुढच्याकडे जाऊया. हा, तर पुढचं काय म्हणतायत, ए बी सी डी ह्या 4 कंपन्यांमध्ये अनुक्रमे काय म्हणतायत 20, 30, 25, 15 असे कामगार काम करत असून त्यांचे सरासरी वय अनुक्रमे 25, 22, 20, 27 याप्रमाणे दिलेत. तर ते काय विचारतायत, तर 4ही कंपन्यांमधील सर्व कामगारांचे मिळून एकूण सरासरी वय किती? सगळ्यांचं मिळून विचारतायत ना, सगळ्यांचं मिळून, सगळ्या कामगारांचं मिळून सरासरी, म्हणजे प्रत्येक कामगाराला घेणं गरजेचं आहे की नाही. मग याच्यातले 20 तेही घ्यायचेत, याच्यातले 30 हेही घ्यायचेत, 25 आणि 15 हे किती झाले टोटल 40, 40 आणि हे 30, 70 आणि 2 90 कामगारांबद्दल बोलायचंय. म्हणजे खाली छेदाला 90 येणार एवढं नक्की, कारण की खाली काय लिहितो आपण, एकूण संख्या किती आहेत 90. बरं, वरती काय लिहायचं असतं, त्यांची बेरीज कोणाकोणाची, सगळ्यांचीच लिहायची ना यावेळी. त्या 20 कामगारांचं अनुक्रमे सांगून ठेवलं होतं ना इथे, बघा अनुक्रमे म्हणजे जसा अनुक्रम वापरलाय तोच वापरा. 20चं काय म्हणायचं 25, म्हणजे 20 लोकांचं हे 25 सांगितलं होतं, पुढच्या 30 लोकांचं 22 सांगितलं होतं, त्या पुढच्या 25 लोकांचं 20 सांगितलं होतं, आणि त्याच्या पुढच्या 15 लोकांचं 27 सांगितलं होतं. आणि या सगळ्यांची काय करा म्हणताय, बेरीज करा म्हणताय. या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे आपला ऍव्हरेजचा फॉर्म्युला झाला ना. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय म्हणतो, सगळ्यांची बेरीज भागिले एकूण असलेले नंबर. सगळ्यांची बेरीज करा, एकूण भागी असलेले नंबर करा, उत्तरापैकी एक उत्तर मिळून जाईल. कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही करणं अपेक्षित आहे. मी सध्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो, चालेल ना. एवढं तुम्ही करून घ्या. हा, ते काय फारसं अवघड आहे असं नाही, त्यामुळे तुम्हाला जमेलच. बरं, हे पुढचं बघा काय म्हणतायत, 3 संख्यांची सरासरी 120 आहे. बरं, ह्या क्रमगत सांगितलंयत का, नाही, मग आपल्याकडे पर्याय नाहीये, आपल्याला एबीसीच म्हणणं आहे. हा, मग तुम्ही म्हणाल सर्कस काय, तुम्हीच म्हणता एबीसी म्हणू नका, तुम्हीच म्हणता एबीसी म्हणा. ज्यावेळी क्रमगत सांगितलेलं असताना तेव्हा म्हणू नका, कारण की क्रमगत सांगितलंय म्हणजे आपल्याला सिक्वेन्स माहित असतो. पहिली एक्स असते, त्यानंतरची 2 ने मोठी असते, त्यानंतरची अजून 2 ने मोठी असते, मग तेव्हा गरजच नाही पडत ना. इथं आपल्याला ह्या संख्यांबद्दल माहितीच काय, आपल्याला जर ह्या संख्यांबद्दल माहितीच काही नसेल तर आपल्याला त्याला ए बी आणि सी म्हटल्या व्यतिरिक्त पर्यायच नाहीये. त्यामुळे मग यांना म्हणताना काय म्हणा, ए बी आणि सी हे 3 संख्या, यांची सरासरी दिली आहे, म्हणजे तिघांची बेरीज शोधता येऊ शकते. सरासरी म्हणजे काय असतं, एकाचं 120 दिलंय, 3 संख्या होत्या ना, 120 गुणिले 3 किती येतात, 12 36, 360 येईल त्यांची बेरीज. हा, म्हणजे आपण त्यांची बेरीज लिहू शकतो किती 360, किंवा भागिले 3 करून इकडे 120 लिहा, पण हा इकडचा भागिले 120 ला गुणल्यावर 360च होणार आहे. म्हणजे आता ह्या गोष्टी जर कळायला लागल्या तर ह्या लिहायची गरज आहे का, नाही, ह्या लिहायची गरज नाही. हो, 3 संख्यांची सरासरी दिली आहे, मी ए बी आणि सी 3 संख्या मानल्या. ओके, आणि ह्या 3 संख्यांची सरासरी किती दिली होती 120. सरासरी म्हणजे एकाचं 12 120, तर तिघांचं काय झालं 360 असं. बरं, त्यातली दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 13 ने मोठी आहे, म्हणजे ही दुसरी संख्या, बरोबर, ही पहिल्या संख्येपेक्षा 13 ने मोठी आहे. मग आपली जी दुसरी संख्या आहे ती कोणावर डिपेंड करते, दुसरी संख्या पहिल्यावर डिपेंड करते ना, पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजे दुसरी संख्या कोणावर डिपेंड आहे, पहिल्या संख्येवर आहे. मग मी पहिल्या संख्येला म्हणजे ए ला काहीतरी मानतो ना, एक्स म्हणतो. ए ला जर एक्स म्हटलं तर दुसरी संख्या काय म्हणत होते, दुसरी संख्या म्हणत होते 13 ने मोठी आहे, म्हणजे मी काय म्हणणार एक्स अधिक म्हटलं, एक्स अधिक 13 म्हटलं. आलं एवढं लक्षात. बरं, याच्यानंतर परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे, पण कोण कोणाबद्दल बोलताय, परंतु नंतर लगेच वाक्य चालू केलं आणि सांगितलंच नाही कोणाबद्दल, तर हे परंतु बद्दल डायरेक्ट तुमच्या वाक्याच्या सुरुवातीबद्दलच बोलतायत. म्हणजे कोणाबद्दल बोलतायत, दुसऱ्या संख्येबद्दल बोलतायत. परंतु झालं, आणि झालं, हे शब्द कोणाबद्दल बोलतात, डायरेक्टली वाक्याच्या सुरुवातीला जे दिलेत ना, फुल स्टॉप नंतर ज्याच्यापासून वाक्य चालू झालंय त्या वाक्याबद्दल ते बोलतायत किंवा त्या गोष्टीबद्दल बोलतायत. तर ही तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा, बरं,
तिसऱ्या, परंतु ही दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा काय म्हणतायत, 4 ने लहान आहे. दुसरी संख्या तर मिळाली आपल्याला आणि ही 4 ने लहान म्हणताय, म्हणजे ती 4 ने काय आहे, जी दुसरी संख्या आहे म्हणजे तिसरी संख्या आहे आपल्यासाठी. कारण की जर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे असंच म्हणता येत की नाही. ते हे बघा, वाक्याची सुरुवात इथून करा. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. दुसरी संख्या 4 ने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या 4 ने मोठी आहे. म्हणजे आपण याला x+17 म्हणायला काहीच हरकत नाही. 4 ने मोठी आहे ना ती. 13 मध्ये अजून 4 ऍड केलेत मी, म्हणतानाच काय म्हणून घेतलं, डायरेक्ट 17 म्हणून गेलं. एवढं आलं लक्षात. नंतर काय करायचं, यांची बेरीज. एक्स 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 का बरं बेरीज करतोय बरं आपण, कारण की बेरीजच कळाली ना आपल्याला. काय ती 360 म्हणजे याच्यात टाकायचंच आहे. याची बेरीज इथंच करून घ्या. एक्स 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 किती झाले, 3x आणि 17 आणि हे किती झाले, 30. बरं, हे 30 इकडं प्लसला आहे, तिकडे जाताना काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. मग तिकडे नेऊ आपण, मायनस झालेत म्हणजे 3x आणि हे 30 तिकडे गेलेत, काय उरलेत, 330 उरलेत. बरं, भाग देता येतोय का 330 ने, हो देता येतो ना. म्हणजे किती मिळालं, 110. म्हणजे मला x ची किंमत मिळाली. x म्हणजे कोण होतं माझ्यासाठी, a म्हणजे पहिला नंबर होता. म्हणजे जे मिळालं ते काय मिळालं आपल्याला, पहिला नंबर मिळाला. पण काय प्रश्न विचारलाय, दुसरी संख्या काय ते सांगा म्हणतायत ना. बरं, दुसरी संख्या पण याच्यावरच डिपेंड होती ना. x ची किंमत 110 मिळाली. 110 मध्ये काय ऍड करायचे, 13. 110 मध्ये 13 ऍड केलेत, किती येतील, 123. म्हणजे आपल्याला काय मिळाली, दुसरी संख्या मिळाली. ऑप्शन नाहीये पण उत्तर हेच. आलं एवढं लक्षात, सोपं आहे. इथं काही क्रमगत संख्या सांगितलं नाही, सरासरीचा वापर करतोय आपण. सरासरी म्हणजे एकाचं म्हणतोय आणि त्याच्यापासून सुरुवात केली. हे लक्षात ठेवा, हे पहिलं लेक्चर आहे त्यामुळे सोपं आहे. याच्यानंतरचं लेक्चर अवघड होत जाईल आणि त्याचा सगळा बेस हा राहील. हे तुम्हाला थोडं थोडं कळायला पाहिजे. नाही कळालं तर व्हिडिओ आहेच, व्हिडिओ मधून तुम्हाला परत एकदा रिवाईज करता येणारच आहे. त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवायचं काम चाललंय की तुम्हाला परत एकदा रिवाईज करता आलं पाहिजे. घरी परत एकदा कानावर पडलं की गोष्ट एकदम क्लिअर होऊन जाते. हा, पण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. फक्त कानावर पडून फायदा नाही, तुम्हाला सोबत वही पेन घेऊन बसावं लागेल, त्याशिवाय तर होणार नाही. वही पेन शिवाय तर होतच नाही. फक्त ऐकू नका, ऐकून काय कोणाचा फायदा होत नाही. गणित आहे, गणित केलं गेलं पाहिजे. ऐकल्याने गाणे ऐकायचे असतात, गणित करायचं असतं. बर, काय सांगतायत, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 18 आहे. बरं, तुम्हाला एक गंमत सांगतो. सरासरी म्हणजे अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, ती नेहमी लक्षात ठेवायची. सरासरी म्हणजे जॉईंट फॅमिली सारखं आहे. त्या जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकाकडे 18 आहे ना. नवीन येणाऱ्याने पण काय घेऊन यायचं, 18. कारण की फॅमिलीत यायचं म्हणजे काही नियम पाळावे लागतात. हे नियम आहेत, सरासरी म्हणजे नियम आहे. तुम्हाला या फॅमिलीत यायचं, काय घेऊन या, 18 घेऊन या. फॅमिलीतून निघून जायचं, काय घेऊन जा, 18 घेऊन जा. कारण की प्रत्येकाच्या वाट्याला समान आलं होतं ना. नवीन व्यक्तीने पण तेवढंच आणणं गरजेचं आहे. नवीन 10 लोक जरी आले या फॅमिलीमध्ये, 40 लोकांमध्ये ज्यांचं प्रत्येकाचं काय 18 आहे, अजून 10 लोक आले पण ते जर 18 घेऊन आले ना, तर आलेल्या अजून लोकांची आणि यांची एकत्रित सरासरी पण काय असेल, 18 असेल. ती बदलणारच नाही, कारण की सगळेजण नियमात आलेत. प्रत्येक जण 18 घेऊन आला म्हणजे सरासरी पण काय असेल, 18 असेल. जसं जर पेन आणलेत आपण आणि प्रत्येक पेन किती रुपयाचा होता, 5 रुपयाचा होता, मग 5 रुपयाच्या पेनची सरासरी पण काय येते, 7 पेनची काय येते, 7. 10 रुपयाच्या पेनची 10च येते. ती थोडी बदलते. जर प्रत्येक पेन तेवढ्याच असेल तर त्या सरासरीत काय बदल होईल का, नाही, त्या सरासरीत बदल होणार नाही. तसं इथं पण सांगतायत. ते काय सांगतायत, आमच्याकडे 40 विद्यार्थी आहे, प्रत्येकाची सरासरी 18 आहे. बरोबर. जर वर्गातील 20 नवीन विद्यार्थी आल्यामुळे त्यांची सरासरी बदलली, 6 महिन्यांनी वाढली. जर 40 विद्यार्थी होते, बरं 20 लोक येत आहेत, 20 लोकांनी जर चुपचाप 18 आणले असते ना, सरासरीत बदल घडला असता का, सरासरीत काहीच बदल घडला नसता. पण बदल घडलाय म्हणजे येणाऱ्या व्यक्तींनी काहीतरी जास्त घेऊन आलेत की नाही, ते लोक काहीतरी जास्त घेऊन आलेत. ते का बरं जास्त घेऊन आले असं म्हणतोय मी, कारण की सरासरी म्हणजे सगळ्यांना सारखं. परत परत सांगतो. बरं, हा तर नियमच आहे की तुम्ही येताना 18 घेऊन या, पण एखाद्याकडे 20 असेल मग ते काय करायचे, काय म्हणायचं, 18 तुझ्याकडे राहू दे, 2 एक्स्ट्रा आणलेत ना, सगळ्यांमध्ये काय करू, समान वाटून घेऊ. या समान वाटणीलाच काय म्हटलं जातं, सरासरी म्हटलं जातं. तू 10 जास्त घेऊन ये, आम्ही सगळे सारखेच वाटून घेऊ, म्हणजे सगळ्यांकडे काय होईल, परत सारखंच होऊन जाईल. यालाच तर सरासरी म्हणतात. ह्या लोकांनी 18 आणलं असतं ना, कोणी, या 20 लोकांनी, बरं
नवीन 20 विद्यार्थी आलेत ना, त्यांनी 18 आणले असते ना सगळ्यांनी, जसे आधीच्यांकडे होते, तर सरासरीला फरक नसता पडला. पण यांनी आणले जास्त. कशावरनं कळालं? कारण की सरासरी वाढली ना, 6 महिन्याने वाढली. 6 महिने म्हणजे किती असतात बरं? 18 वर्ष. आणि 6 महिन्याने वाढली म्हणजे 18.5 झाली ना. 6 वर्ष म्हणजे अर्धा वर्ष असतं. अर्धा वर्ष म्हणजे गणिती स्वरूपात 0.5. पहिले 18 वर्ष होते, आता काय झाले? 18.5चे झालेत ना ते, बरोबर की नाही? कोणी 5 वर्ष आणि 5 महिन्याचं असेल तर 5.5 वर्ष म्हणतो ना आपण. 5 वर्ष आणि 6 महिन्याचं असेल तर 5 वर्ष 6 महिने म्हणजे 5.5 वर्षाचा झाला. इथे 6 महिने म्हणजे तू 18.5 वर्ष. म्हणजे प्रत्येकाने इथे 18 18 18 म्हणजे ह्या लोकांनी खरं तर किती आणायला पाहिजे होते माहित आहे? 20 लोकांनी 18 गुणिले 20 आणायला पाहिजे होते. मान्य आहे सगळ्यांना? कारण की प्रत्येकाकडे आधी किती होते? 18 होते. ठरलेलं होतं की आमच्या फॅमिलीत यायचं तर किती घेऊन यायचं? 18 घेऊन यायचं. तुम्ही पण या 20 लोकांनो, पण तुम्ही पण काय घेऊन या? 18 घेऊन या. म्हणजे 18 दुने 36 360 आणायला लागत होतं त्यांनी. पण नंतर कळालं आपल्याला, यार त्यांनी तर जास्त आणलंय. बरं, जास्त आणलं तर काय करायचं? सगळ्यांमध्ये समान वाटून घ्यायचं. बरं, आता किती लोक आहेत त्या ग्रुपमध्ये? 60 लोक आहेत की नाही? आता त्या ग्रुपमध्ये 60 लोक आहेत आणि त्या प्रत्येकाच्या वाट्याला किती एक्स्ट्रा आलंय बरं? 0.5 एक्स्ट्रा आलं ना. 6 महिन्यांनी वाढलं ना त्यांचं. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला आधी 18 होतं, आता किती मिळायला लागलंय? 18.5. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 0.5 एक्स्ट्रा आला की नाही? किती लोकांच्या वाट्याला? 0.5. किती लोकांच्या वाट्याला आला? 60 लोकांच्या वाट्याला आला. तुम्हाला माहित असायला पाहिजे, पॉइंट आणि शून्य सोबत राहू शकत नाही गुणाकारात. पॉइंट नंतर एक अंक आणि एक शून्य एकमेकांना काय करतात? कॅन्सल. म्हणजे उरलं काय? फक्त 6 पंच 30. म्हणजे हे कळालं की प्रत्येकाच्या वाट्याला जर 0.5 एक्स्ट्रा आलं होतं, अशा 60 लोकांच्या वाट्याला आलं होतं, 60 गुणिले 0.5 केल्यावर काय मिळालं? 30. म्हणजे ते येताना किती एक्स्ट्रा घेऊन आले होते? 30 एक्स्ट्रा घेऊन आले होते. म्हणजे 360 आणायला लागत होतं, पण घेऊन किती आले ते? 390. किती लोक घेऊन आले? हा, मग 390 ला 20 ने भागा. 0 0 कॅन्सल झाला. मग हे 2 भागायचे, पण अपूर्णांकात उत्तर दिलेत काय? मग अपूर्णांकात राहू आपण. पूर्ण युक्त अपूर्णांकात 2 जसला तसा 2 ने भागा. बे 1 बे 1 उरला. बे 8 बे 9 18 आणि उरला किती? झालं ना आपलं उत्तर. एक आणि दुसऱ्या स्टेप मध्ये उत्तर. कुठलाही फॉर्म्युला वापरला नाही, फक्त डोकं जबरदस्त वापरलं. आणि हे डोकं वापरलं तर ऍव्हरेज कन्सेप्ट तुमच्या हाताचं खेळणं झालं म्हणून समजून घ्या. कारण की हीच कन्सेप्ट वापरायची आहे. काय कन्सेप्ट आहे? परत सांगतो. ऍव्हरेज म्हणजे सगळ्यांकडं सारखं यायचं, तेवढंच घेऊन या. जायचं, तेवढंच घेऊन जा. बरं, जास्त आणलं तर काय करू? वाटून घ्या. आणि एखाद्याने जास्त निलं तर काय करू? जेवढं जास्त निलं ते पण वाटूनच घ्यावं लागणार आहे. त्याच्याने ऍव्हरेज कमी होऊन जातो. कारण की एखाद्याने किती न्यायला पाहिजे? 18, तो 20 घेऊन गेला. म्हणजे किती एक्स्ट्रा घेऊन गेला? 2. बरं, किती लोक होते? 40. त्याच्यातला एक जण गेला. मग आता 39 लोकांना काय करावं लागणार आहे? जे हे 2 एक्स्ट्रा घेऊन गेला ना तो, ते प्रत्येकाच्या वाट्याला सारखं सारखं येणार आणि तेवढं काय होणार? कमी, कारण की तो एक्स्ट्रा घेऊन गेला. याला सरासरी म्हणतात. ही कन्सेप्ट जर एकदा डोक्यात घुसली तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. सरासरी टॉपिक मध्ये तर बिलकुलच नाही. एवढा भारी टॉपिक आहे आणि हा सगळ्या ठिकाणी कामाला येतो. पुढच्या सगळ्या धड्यांमध्ये, DI मध्ये, डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्यात कामाला येतो. सगळ्याच धड्यांमध्ये तुम्हाला आता हा दिसणार म्हणजे दिसणार. एवढं मात्र लक्षात ठेवा. हे आलं लक्षात व्यवस्थित? पुढच्या याच्यात जाऊया. हा, काय म्हणतात? 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज. बरं, नैसर्गिक संख्या सांगूनच ठेवलंय तर मग चांगलंय ना. एक एकचा गॅप असतोय. बरं, 5 संख्या आहेत म्हणजे इकडं 2 इकडं 2 आणि मधली संख्या म्हणजे माझा ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजेच मधली संख्या आणि ऍव्हरेज मिळू शकतो. का बरं? कारण की त्यांची काय दिली आहे? बेरीज. आणि या बेरजेला जर मी 5 ने भागलं तर मला सरासरी मिळतंय 111. म्हणजे मला मधला संख्या मिळाली. काय मिळाली? 111. बरं, मधली संख्या काय माझ्यासाठी? 111. मधली संख्या मिळाली तर ते म्हणतात त्यापैकी पहिल्या 2 संख्यांची सरासरी 75 आहे. या पहिल्या 2 संख्यांची सरासरी 75 आहे. बरं, ह्या नैसर्गिक. बरं, एक गोष्ट चुकली बरं आपली. इथे आपण गणित चुकवलं. इथं काय? 5 नैसर्गिक संख्या, क्रमवार कुठं म्हटलंच नव्हतं. म्हणजे ही कन्सेप्ट वापरता येईल का? नाही. इथे ही कन्सेप्ट वापरताच येणार नाहीये, कारण की क्रमगत म्हटलं नव्हतं. त्यामुळे याला सोडून देऊ. लगेच आपण नवीन कन्सेप्टवर स्विच येऊ. बघा, 5 नैसर्गिक संख्या. बरं, 5 संख्या आहेत ना, मग काय म्हणायचं? ABCD असं काहीतरी म्हणावं लागेल. म्हणा A B C D E.
या झाल्या 5 संख्या. यांची काय सांगितली आहे बेरीज. बरं सांगूनच ठेवली. किती सांगितली आहे 555. बरं त्यापैकी पहिल्या 2 संख्यांची सरासरी. सरासरी म्हणजे काय असतं एकाचं. सरासरी म्हणजे एकाचं. तर दोघांचं काय झालं एकाचं 75 म्हणताय. दोघांची काय झाले 150. म्हणजे यांची बेरीज मिळाली ना मला. किती मिळाली 150. बरं यांची 150 मिळाली. त्याच्यात तिसरी संख्या तर देऊनच ठेवली. किती ती 115. म्हणजे एकंदरीत मला एबीसी हे तिघे माहित आहेत. मग यांची बेरीज शोधता येईल ना मला एबीसीची. बरं एबीसीची बेरीज किती येते मग. हे 5 5 आणि 1 6 आणि हे 2 265 आली. 265 या तिघांची झाली ना. हे 265 तिकडे जाऊन जर वजा केले मी तर मला डी आणि ई चं मिळेल. आणि शेवटच्या 2 संख्येची सरासरी म्हणतायत ते शोधायला. म्हणजे फक्त भागिले 2 करायचं राहिलं. संपलं गणित. फक्त याला काय करायचं तिकडे जाऊन वजा करायचं. बरं वजा केल्यानंतर 5 5 गेले 0. इथं 9 आणि इथं 190. आले लक्षात. नाही 290 येते ना. किती आलं ते 290. 290 ही काय आली त्यांची वजाबाकी. त्या वजाबाकी केली म्हणजे कोणाचं मिळालं खरं तर आपल्याला डी आणि ई चं. आपण काय केलं होतं ए बी सी डी ई या 5 मधून हे 3 तिकडे नेऊन वजा केले. म्हणजे कोणाचं उरलं 2 लोकांचं उरलं. आणि 2 लोकांची बेरीज उरली आहे. भागिले 2 केल्यावर त्यांची सरासरी मिळेल ना. झालं. मग 2 भागा. बे एक बे, बे चोक 8 आणि बे पंच 10. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला 145. ही काय आली त्यांची सरासरी. येतं एवढं लक्षात. एकदम सोपं. काहीही अवघड नाहीये. या दोघांची सरासरी दिली होती 75. बेरीज शोधता आली आपल्याला. गुणिले 2 केला आपण फक्त. कारण की सरासरी म्हणजे एकाचं 75 दोघांचं 150. तिसऱ्याचं देऊन ठेवलं होतं. तिघांची बेरीज केली. बेरीज करून तिकडे काढून टाकली. डी आणि ईचं मिळालं. डी आणि ईच विचारतायत ते सरासरी म्हणून. मग आता त्यांची बेरीज जर मिळाली आपल्याला 290 तर भागिले 2 केल्यामुळे त्यांची सरासरी पण मिळून गेली. लागतच काय. हा पण ते पटापट करता आलं पाहिजे. बघा काही फारसं लिहिलेलं नाही. कॉम्प्लिकेशन नाही. मोठं समीकरण नाही. काहीच नाही. हा डोकं जास्त लावायचं. डोकं जास्त लावायचं होऊन जात. बरं अजून एक करू. क्रमगत 9 संख्यांची सरासरी n ही आहे. क्रमगत संख्या आहेत ना या. क्रमगत संख्या. संख्येचा प्रकार सांगितलाय का कोणता आहे नाही. मग काय म्हणायचं नैसर्गिक संख्या. जेव्हा संख्येचा प्रकार सांगितलेला नसतो त्यावेळी आपल्याला काय म्हणावं लागतं नैसर्गिक संख्या म्हणावं लागतं. मग ह्या 9 नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे अलीकडे 4 पलीकडे 4 4 4 8 झाल्यात. मधला 9 मधला 9 आणि मधला काय मिळालाय मला n. बरं त्यांचं म्हणणं काय पुढे जर याच्यामध्ये पहिल्या 9 संख्यांच्या पुढील अजून 2 संख्या मिळवल्या म्हणजे क्रमगतच संख्या ना. 9 नंतर येणार आहे म्हणजे पहिल्या 9 होत्या नंतर 10वी नंतर 11वी अजून 2 संख्या ऍड केल्या. येतंय लक्षात. म्हणजे आता किती संख्या आहेत माझ्याकडे टोटल 11. 11चं विभाजन कसं होईल इकडं 5 तिकडं 5. बरं इकडं 5 ना. आता हा n काय होता माहितीये का तुम्हाला 9 संख्यांचा होता. म्हणजे इकडे किती होते 4 होते आणि ही 5वी होती आणि इकडे पण 1 2 3 4 होते. हे 9 संख्या होत्या. 9 संख्यांची मधली संख्या म्हणजे काय त्याची सरासरी होती. इकडे 4 होत्या तिकडे 4 होत्या. ही त्याची सरासरी होती. आता 2 संख्या वाढल्या म्हणजे किती झाल्या 11. 11 झाल्यात ना. पुढच्या 2 संख्या वाढल्यात म्हणजे आता 11 संख्या झाल्या. म्हणजे इकडं 5 1 2 3 4 5 म्हणजे आता सरासरी बदलली. आता ही इथं सरासरी येईल कारण की ह्या संख्येमुळे इकडे 5 आणि तिकडे 5 होत आहेत आणि मधली संख्या म्हणजे त्यांची सरासरी असते. तर मधली संख्या मिळाली ना आता आपल्याला ती काय असेल कितीने जास्त 1 ने वाढली. संपलं गणित. कारण की ह्या संख्या कोणत्या आहेत नैसर्गिक. नैसर्गिक संख्या 1 1 ने वाढतात ना. जर हा n असेल तर हा काय असेल n अधिक 1 असेल. संपलं गणित. काहीच समीकरण नाही लिहायचं नाही. डोकं लावायचं फक्त काय कुठं हल्लं कसं हल्लं कशा पद्धतीने आपण केलं. आलं हे लक्षात सगळ्यांना सोप. बर पुढचं बघा. पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी. बरं मूळ संख्या माहित पाहिजे. लईच बेसिक प्रश्न आहे. हा याच्यात काय डोकं लावायचं काम नाही. तुम्हाला मूळ संख्यांची कन्सेप्ट माहित पाहिजे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त स्वतःनेच भागता येत. 1 ने तर भागता येतच पण त्या व्यतिरिक्त स्वतःनेच बाकी कोणीने भागता आलं पाहिजे. मग त्याची सुरुवात होते 2 पासून. म्हणजे पहिली संख्या येते 2 कारण की 2 स्वतःलाच भागू शकतो. 3 स्वतःलाच भागू शकतो. 5 7 नंतर 11 नंतर 13 नंतर 17 नंतर 23 नंतर 19 राहिला 19 नंतर 23 आणि अजून एक राहिला. झालेत का 10 1 2 3 4 5 6 7 8 9 एक राहिला. काय येणार आहे
29 बरोबर. आणि आता काय करायची, फक्त यांची बेरीज आणि भागिले 10 करायचे. त्यामुळे हे काम तुमच्यावर सोडतो. फक्त बेरीज करायची 10 करायचं. या काही क्रमगत संख्या नाही आहेत, म्हणजे यांच्यामध्ये गॅप सारखा आहे का? नाही, यांच्यात गॅप सारखा नाही. त्यामुळे मधली संख्येला ऍव्हरेज म्हणायचा अधिकार काय आपल्याला आहे नाही. त्यामुळे तुम्ही चुपचाप बेरीज करायची, भागिले 10 करायचं, जे काय उत्तर येईल त्याला उत्तर म्हणायचं आणि पुढे जायचं. आलं लक्षात? यांची सगळ्यांची बेरीज काय होते तशी? 129 होत असेल. 129 उत्तर 12.9 येणार आहे. तुम्ही नंतर करून बघा, फक्त एवढंच. याचं बघा काय म्हणतायत. 5 संख्यांची सरासरी 140 आहे. जर त्यातून एक संख्या काढली, बरं 5 संख्या होत्या की नाही, 5 संख्या आणि प्रत्येकाकडे किती होतं? 140. ज्याला जायचंय त्याने किती घेऊन जायला पाहिजे? हा, घेऊन जायचं ना तुला, जाय तू. हा, किती घेऊन जा? 140 घेऊन जा. आता हा माणूस काय म्हणतोय, जर त्यातून एक संख्या काढली तर इतर 4 संख्यांची सरासरी 130 झाली, जी किती होती पहिले? 140 होतं प्रत्येकाकडे. प्रत्येकाचं आता किती झालं? 130 झालं, म्हणजे 4 लोकांचं कमी झालंय. हे 4 लोक, यांचं 140 असायला पाहिजे होतं, 130 झालं. या 4 लोकांचं प्रत्येकी कमी झालं कितीने? 10ने. म्हणजे 10 चोक जास्त घेऊन गेला ना तो माणूस. किती न्यायला पाहिजे होतं? 140 घेऊन जा ना बाबा तू. किती घेऊन गेला? जास्त घेऊन गेला. म्हणजे तो घेऊन किती गेला? मोठं उदाहरण आहे बरं. पण असं डोकं लावलं तर तोंडी सुट. कन्सेप्ट कळाली का? हा, परत होणार, व्हिडिओत येऊन जाईल परत, काय काळजी करू नका. एकदम याच फ्लुएन्सीने येणार. हा, बरं चला मी परत सांगतोय. 5 संख्या आहेत, प्रत्येकाकडे किती आहे? ज्याला जायचं त्याने काय घेऊन जावं? बरं तू 140 घेऊन जा, हरकत नाही. काय झालं? तो गेला तर गेला, पण बाकीच्या उरलेल्या 4 वांदे करून गेलात. काय वांदे करून गेला तो? पहिल्या बिचाऱ्यांकडे 140 होता, आता 130 आहे. म्हणजे प्रत्येकाच्या खिशातून 10-10 रुपये काढून घेऊन गेला ना तो. 4 लोकांच्या खिशातून म्हणजे 40 रुपये काढून घेऊन गेला. म्हणजे तो त्याच्या वाट्याचे तर घेऊनच गेला, यांचे पण 10-10 रुपये चोरून घेऊन गेला, 40 एक्स्ट्रा घेऊन गेला. म्हणजे घेऊन जाताना किती घेऊन गेला असेल? 180 घेऊन गेला. याला म्हणतात सरासरी. हे असं जमलं ना, मग तुम्हाला काही कोणी हरवू शकत नाही. आणि मार्केटमध्ये कन्सेप्ट नाहीये फारशी, तुमच्याकडे असली पाहिजे. चला सांगा. 1 ते 100 पर्यंत सर्व विषम संख्यांची सरासरी किती? बरं 1 ते 100 मध्ये विषम संख्या असतातच किती? 50. हा, 1 ते 10 मध्ये किती असतात? 5. 1 ते 100 मध्ये किती असतील? 50. 50 सम संख्या विषम आणि सम पण 50च असतात. आणि त्यांची सरासरी शोधायची आहे. म्हणजे असं नाही शोधायचं, बरं हे चुकलं. बरं, यातली पहिली विषम संख्या कोणती आहे? 1. शेवटची कोणती आहे? 99. आणि त्यांची सरासरी शोधताय ना आपण, संख्या शोधली 50. हा, पण त्यांनी सरासरी शोधायला सांगितली. बरं मग कसं शोधायचं असतं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं तर त्यांची काय मिळतंय? सरासरी. आणि ती पण काय मिळणार आहे मग? 50. येतंय लक्षात? थोडं सोपं आहे. पुढे जाऊया. पहिल्या 3 संख्यांची सरासरी चौथ्या संख्येच्या दुप्पट आहे. सर्व 4 संख्यांची सरासरी 12 आहे. बरं, आपल्याकडे 4 संख्या माहित आहेत का कोणत्या आहेत? नाही. मग काय म्हणू त्याला? A B C D 4च आहेत ना. हा, मग या सगळ्यांची बेरीज शोधता येईल ना, कारण की त्यांची सरासरी दिली आहे. सरासरी म्हणजे एकाचं 12 आहे, 4चं किती असेल? 12 चोक 48. सगळ्यांचं एकत्र मिळून किती झालं? 48. बरं झालं 48. नंतर काय म्हणतायत? पहिल्या 3ची सरासरी म्हणजे ह्या लोकांची, या तिघांची सरासरी म्हणजे A ची, B ची आणि C ची, यांची सरासरी काय असेल? सरासरी म्हणजे भागिले 3 करावं लागतं ना. यांची सरासरी ही चौथ्या संख्येच्या दुप्पट आहे, म्हणजे D च्या दुप्पट. दुप्पट म्हणजे 2ने गुणायचं. चौथी संख्या D होती, यांची सरासरी D च्या दुप्पट आहे. एवढं आलं लक्षात? मग इथं तर होतंय आपलं काम. काय होतंय? मी इथं A अधिक B अधिक C शोधू शकतो एकदम सहजच. कसं शोधू शकतो? फक्त D ला तिकडे हाकलून द्यायचं. म्हणजे काय मिळेल मला? A अधिक B अधिक C 48 वजा D. D ला तिकडे काढून द्यायचं ना फक्त. बरं का बरं शोधलं याला मी? कारण की याचा वापर इथं करायचा आहे ना. कारण की इथं ABC दिलंय, मग मला ABC कुठेतरी पाहिजे ना. आणि तोही कशाच्या स्वरूपात पाहिजे? जे उजव्या साईडला दिलंय त्याच्या, म्हणजे D च्या स्वरूपात पाहिजे. म्हणजे एका समीकरणात
एकच गोष्ट शोधावी लागेल आणि ती शोधता पण येईल. कारण की ह्या समीकरणात ए बी सी डी काहीच शोधता येणार नव्हतं. आपल्याला कुठलं तरी एकच पाहिजे, ते मिळवायचा. हा योग्य परिणाम मिळाला मला, मग मी ते इथे टाकतोय. काय टाकणार? 48 वजा डी भागिले 3 आणि याला 2D. बरं, हा 3 दुने 6D झाला. हा, आता लिहिणार नाही. 3 दुने 6D झाला. हा वजा डी तिकडे गेल्यावर 7D झाला. येतोय लक्षात? 7D झाला. हा 3 दुने 6 आणि हा वजा तिकडे गेला, प्लस झाला. 6D मध्ये 1D गेला, 7D झाला. आणि इकडे काय उरलं होतं? 48. मग डी ची किंमत मिळाली मला. काय मिळाली? 48 भागिले 7. बरं, हे काय भागलं जात नाही, पण जाऊ द्या, भागायची गरज नाही, उत्तर आहे ना 48 भागिले 7. आपल्यालाही होत नाही, त्यांनी करायला लावलं, राहू द्या. डी 48 भागिले 7 आलं केवढं लक्षात?